नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या कंट्रोल लेक्चर सीरीज मध्ये स्वागत आहे। आज आपण प्रमाण भागीदारीवरचा पुढचा एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टाइप आणि ॲडव्हान्स टाइप आहे तो घेऊन आलेला आहे। कारण या टाइप मध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीने पैसे किती गुंतवले तेच माहित नसणार आहे। ते या टाइप मध्ये गुंतवणार, या टाइप मध्ये आपण शिकणार आहोत की त्याने किती पैसे गुंतवले ते काढायचं कसं। आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण शिकणार एखाद्या व्यक्तीने किती वेळासाठी पैसे गुंतवले तेच माहित नसेल तर ते कसं काढायचं आपण ते नेक्स्ट टाइप मध्ये शिकणार। मग या टाइप मध्ये प्रश्न कसे येतात आणि कसे सोडवायचे आपण ते आता पाहणार आहोत। तुमच्या समोर एक प्रश्न दिसत असेल त्या प्रश्नाला व्यवस्थित वाचून घ्या किंवा लिहून घ्या, मी जोपर्यंत याची मांडणी करतोय तोपर्यंत। चला बघा काय म्हणतोय तर, एका धंद्यामध्ये गणेशने 7,500 रुपये 2 वर्षासाठी गुंतवले। सचिनने काही रक्कम, हा शब्द लई महत्वाचा आहे। सचिनने काही म्हणजे किती रे भाई, माहितच नाही ना। सचिन आला सर हे घ्यामुळे पैसे तुमच्या व्यवसायात गुंतवा, किती गुंतवले ते माहितच नाही आम्हाला। काही रक्कम 3 वर्षासाठी गुंतवली, त्या व्यवहारात झालेल्या 5,600 नफ्यापैकी सचिनला 3,600 रुपये नफा मिळाला, तर सचिनने भांडवल किती गुंतवले होते। ठीक, सचिनने किती भांडवल गुंतवले होते। आता आपल्याला सचिननं भांडवल किती गुंतवले ते विचारले ना, भांडवल विचारले। भांडवल म्हणजे किती पैसे गुंतवले, पैसे किती गुंतवले ते माहित नाही, काही गुंतवले म्हणते, किती गुंतवले ते काढायचं। आता प्रश्न वाचला की तुम्हाला क्लिक झाला पाहिजे काय म्हणलं। ठीक, मग काय करायचंय बघा, व्यवस्थित समजून घ्या। नाव लिहून घ्या ना, आपण गणेशचं जी लिहून घ्या आणि नंतर सचिनचं यस लिहून घ्या, हे सचिनचा यस। ठीक, बघा गणेशने माहिती आहे आपल्याला 7,500। आता तुम्ही जर याच व्हिडिओ डायरेक्ट आले असाल तर तुमच्यासाठी परत एकदा सांगतो, तसं तर मागचे व्हिडिओ पाहूनच आले असाल अशी मला अपेक्षा आहे। माझे सगळे विद्यार्थी आज्ञा पालन करतात, तर नफा बरोबर, तर तुम्ही तर आज्ञा पालन करूनच डायरेक्टच इथे नसेल आला असं मला वाटतंय। नफा बरोबर काय असतं तरी पण सांगतोय, पैसा गुणिले वेळ असते। पैसा गुणिले काय असते, वेळ। म्हणजे पैसा किती वेळेसाठी गुंतवला त्याच्यावर नफा ठरलेला असतो। ठीक, आता गणेशने किती वेळेसाठी गुंतवला, 7,500 रुपये 2 वर्षासाठी, हे लिहून ठेवूयात आपण। 7,500 रुपये, सर 7,500 रुपये गुंतवले आणि 2 वर्षासाठी गुंतवले। किती वर्षासाठी गुंतवले, 2 वर्ष, गुणिले 2 असतात। हे तुम्हाला आता मागच्या व्हिडिओवरून चांगल्या प्रकारे कळालं असेल, 2 वर्ष। नंतर सचिनने काही म्हणजे किती, तर आपण एक्स गृहीत धरूयात। किती गृहीत धरूयात, एक्स रक्कम आहे, ही पैसा आहे। पैसा किती गुंतवला, तर एक्स रक्कम किती वेळेसाठी, 3 वर्षासाठी गुंतवली। किती वर्ष, 3 वर्ष, हे 3 वर्षासाठी गुंतवली। त्या व्यवहारात झालेल्या 5,600 नफ्यापैकी, आता व्यवस्थित आहे का, आपण आतापर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये याच्यावरून रेशो काढत होतो, याच्यावरून काय काढत होतो, रेशो काढत होतो। आता मला एक माहिती आहे, त्या व्यवहारात झालेला 5,600 रुपये टोटल नफा आहे। एकूण नफा किती आहे रे, एकूण नफा तर 5,600, याला मिटवून टाकणार आहे त्यामुळे याच्याकडे व्यवस्थित बघा। टोटल नफा 5,600 झालेला। 5,600 पैकी सचिनला किती भेटले, सचिनला किती भेटले, 3600 रुपये भेटले। म्हणजे सचिनला यसला किती भेटले, सचिनला किती भेटले रे, 3,600, हे यसला भेटले। मला सांगा एखाद्या व्यवसायात टोटल 5,600 रुपये भेटले, किती रुपये भेटले, 5,600। त्या 5,600 रुपयापैकी 3,600 रुपये सचिनला भेटतात, 3,600 रुपये सचिनला भेटतात। राहिलेले वरचे जे पैसे आहेत ते कोणाला देणार, गणेशला। वरचे पैसे कोणाला देणार, गणेशला। मग वरचे गणेशला किती भेटला असेल रे, 3,000। 5,600 मधून 3600 गेले तर गणेशला किती भेटले, वरचे 2,000। गणेशला किती भेटले, 2,000 रुपये भेटले, हे क्लिअर झालं पाहिजे। एकूण नफा झाला होता सर 5,600, त्यापैकी 3,600 सचिनला भेटले, हे प्रश्न दिले, म्हणजे राहिलेले गणेशला भेटले। राहिलेले कोणाला भेटले, गणेशला। याच्यावरून नफ्याचं प्रमाण काढून घ्यायचं। याच्यावरून कोणाचं प्रमाण काढायचं, नफ्याचं प्रमाण। व्यवस्थित आहे का, याच्यावरून नफ्याचं प्रमाण काढायचं असेल तर मी नफ्याचं प्रमाण काढण्यासाठी इथे लिहितोय, नफ्याचे प्रमाण बराबर। ठीक, सर गणेशला 2,000 रुपये मिळाले, प्रमाण नाही म्हणतोय, रुपये म्हणतोय। गणेशला 2,000 रुपये मिळाले, हे 2,000। ठीक, आणि सर सचिनला किती भेटले, 3,600 रुपये, हे तर प्रश्न आता दिले ना। ठीक आहे, झालेल्या 5,600 नफ्यापैकी सचिनला 3,600, हे लिहून टाकलं। याचं लहानात लहान म्हणजे हे आपलं असतं नफ्याचं प्रमाण। लहानात लहान रूप केलं तर नफ्याचं प्रमाण करा। याचं लहानात लहान करण्यासाठी समान शून्य कट करूयात, हे 2 शून्य कट, दोघायला 4 ने भाग जातो, तर 4 × 4 4 × 5 20 आणि 4 × 9 36, 5,9, म्हणजे त्यांच्या नफ्याचं प्रमाण किती आलं रे, 5,9 आलं। नफ्याचं प्रमाण 5,9 आलं। कसं काढलं, तर नफा डिस्ट्रीब्यूट करून टाकला, दोघांना नफा देऊन टाकला अगोदर, डिस्ट्रीब्यूट केलेल्या नफ्याचं छोटं प्रमाण केलं, त्याला 5,9। म्हणजे आतापर्यंत आपण वरतून काढत होतो, आता खालतून वर चाललोय, है ना, अपोजिट चाललं आता। तर ही गोष्ट तुमची क्लिअर झाली पाहिजे। बस आतापर्यंत जे केले तेच करा। बघा यांचा गुणाकार 75 ची दुप्पट 150 आणि ते वरचे 2 शून्य जशास तसे, म्हणजे 7,500 ची दुप्पट 15,000 आणि हे 3x किंवा x गुणिला 3 लिहिलं तरी चालेल, आपण जसे तसे लिहितो, x गुणिला 3। तुम्हाला माहिती आहे दोन्हीकडे जर भाग जात असेल तर भाग द्यायचा आहे, आणि दोन्हीकडे भाग कोणी जातोय, कोणी भाग जातोय, तर सर
3 1 3, 3 5 15 म्हणजे 5000. म्हणजे रेशो काय आला त्यांचा, तर रेशो आलाय सर वरतून रेशो काय आला 5000, रेशो मध्ये 1, हे असं वरतून रेशो आला. म्हणजे ए ला आलाय 5000 आणि इकडे आलाय 1, एक एक्स म्हणावं लागेल आपल्याला ना, एक्स. आता हा एक्स इथं लिहिला काय आणि 1 नाही लिहिला तर काय, असं काही फरक पडत नाही. ठीक, तर हा रेशो आलाय, तर रेशोला आपण कधी लावत नसतो, हा एक जशास तसा, आणि एक्सचीच किंमत काढायची आपल्याला जशास. ठीक, आता हे इकडचं मिटवतो कारण आपल्याला जागा हवंय आणि तुम्हाला माहिती आहे हे बेसिक आहे ना, काय कसं काढलं ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे आता. ठीक, चला आता मला सांगा इकडं ए जी गणेशचं किती आलंय 5000 आणि एसचं आलंय 1च. आता 5000 गणेशचं रुपयामध्ये आलंय किंवा तिकडून रेशो मध्ये आलंय, तर इकडे रेशो किती आलाय 5. मग मी सोपं म्हणू शकतो की 5 म्हणजे 5000. 5 म्हणजे किती हजार रे, 5 प्रमाण म्हणतो आपण त्याला, 5 प्रमाण म्हणजेच 5000, 5000 रुपये. 5 म्हणजेच 5000 रुपये. तर 9 म्हणजे किती, 9 म्हणजे किती, बस 9 प्रमाण बरोबर किती. आता इथे एक आला म्हणून काही टेन्शन नाही, इथे एक आला म्हणून काही टेन्शन नाही, वेगळं आलं तर काय करायचं, आणि 9 बरोबर किती, बस ना भाई. तिरपा गुणाकार केला की संपलं नाही सर, आलं नाही सर. परत एकदा सांगतो काय केलं बघा, 5 म्हणजे 5000, तर 9 म्हणजे किती, इथे एक आलाय म्हणजे एक्स आलाय, एक्स आला काही टेन्शन नाही, दुसरं काय आलं तर थोडंसं वेगळं करावं लागतं, काय करावं लागतं ते सांगतो तुम्हाला. ठीक, मग 1 बरोबर किंवा एक्स बरोबर येणार आहे सर, एक्स बरोबर. ठीक, काय 9 गुणिले 5000 भाकार किती रे 5, करा काटाकाटी करा सर. 5 1 5, वरचे 3 शून्य जशास तसे, 1000 गुणिले 9 आणि 1000 गुणिले केलं तर 9000 येतं, आणि 9000 म्हणजे एक्स गृहीत धरलं होतं. अरे भाई एक्स म्हणजे 9000 आले, आणि 9000 रुपये एक्स कुठं गृहीत धरलं होतं, तर सचिनने किती रक्कम गुंतवली होती तिथं गृहीत धरलं होतं. तर सचिनने किती रुपये गुंतवले होते, तर सचिनने 9000 रुपये गुंतवणूक केली होती, म्हणजे तेवढं भांडवल गुंतवलं होतं, भांडवल गुंतवले होते. ठीक, किती रुपये, 9000 रुपये गुंतवले होते. तर हे असं आपल्याला सिस्टमॅटिक वेनं आपल्याला जावं लागेल आणि परफेक्ट आन्सर काढावं लागेल. आणि असं एका फ्लोमध्ये जर गेलो आपण व्यवस्थित तर आपल्याला जमतं व्यवस्थित. ठीक, परत एकदा सांगतो काय केलं, तर मला एवढं माहिती आहे की टोटल 5600 नफा झाला, त्यापैकी सचिनला 3600 आणि गणेशला 2000, असं दोघांची मिळून 5600. दोघांचं लहानात लहान केलं तर ते आपल्याला नफ्याचं प्रमाण भेटलंय 5/9. वरतून प्रमाण लहानात लहान केलं तर 5000 भेटलं, इकडून 1 भेटलं. 5 म्हणजे 5000, तर 9 म्हणजे किती, तर 9 म्हणजे 9000 होणार, आणि 1 बरोबर 9000 किंवा 1 एक्स बरोबर 9000. ठीक, आता 1 होतं म्हणून इथे 1 लिहिला नाही तरीही चालतो. ठीक, काढाकाटी केली तुमचा आन्सर येणार 9000. तर सचिनने किती गुंतवले असेल, 9000 रुपये गुंतवले असेल. तर अपेक्षा आहे तुम्हाला असं कळालं असेल. ठीक, असेच आता पुढचा प्रश्न बघूया कसा असणार आहे, सेम याच टाईपचा आहे, सेम त्याच टाईपचा आहे. तुम्ही मी प्रश्न सेट करेपर्यंत तुम्ही प्रश्न वाचून तुमचा लिहून झाला पाहिजे किंवा स्टॉप करून तुम्ही लिहायचा आहे. ठीक, चला चालू करूयात, प्रश्न वाचूयात काय म्हणते. तर एका धंद्यामध्ये ए ने 12000 रुपये 5 वर्षासाठी, बीने परत त्याचा बीने काही रक्कम 6 वर्षासाठी गुंतवली. त्या व्यवहारात झालेला 7500 दोघांना नफा झाला, त्यापैकी एला 3000 भेटले, म्हणजे 7500 एला भेटले 3000, राहिलेले बीला भेटणार आहेत. नफा मिळाला तर बीने किती भांडवल गुंतवले. आता ते बेसिक साईडला लिहित बसायचं नाही, पटापट लिहून टाकायचा. बघा काय म्हणतो, तर सर एने आणि बीने व्यवसाय सुरू केला. ठीक, एने किती रुपये गुंतवले, 12000 रुपये, हे लिहून टाकले 12000 रुपये. किती वर्षासाठी, 5 वर्ष, हे 5 वर्ष लिहून ठेवले. नंतर सर बीने किती गुंतवले, काही रक्कम गुंतवली, काही म्हणजे आम्हाला माहित नाही, एक्स रक्कम म्हणूयात आपण किंवा एक्स पैसा म्हणूयात, एक्स पैसे गुंतवले, एक्स रक्कम गुंतवली. किती कालावधीसाठी, 6 वर्ष, 6 वर्षासाठी. ठीक, हे लिहून ठेवलं, हे लिहून टाकलं एवढं. नंतर त्या व्यवहारात झालेला नफा म्हणजे नफ्याचं प्रमाण खाली आता इथंच करून घ्यायचं, बेसिक करत बसायचं नाही, आणि नसल जमत तर केलं तरी चालतंय. नफ्याचे प्रमाण बरोबर इथे एक रेशो मारून देऊ, म्हणजे वरून रेशो काढायचा, खालून रेशो काढायचा. ठीक, नफ्याचे प्रमाण बरोबर 7500 रुपये टोटल नफा झाला, त्यापैकी एला 3000 भेटले. एला किती भेटले बघा, एच्या खाली ए लिहून टाकते. एला भेटले सर 3000 रुपये. सर 7500 मधले 3 गेले म्हणजे 6.5, 5.5 आणि 4.5, म्हणजे बीला किती भेटले असेल, 4500. नसल जमत असं वर लिह तर सरळ 7500 वजा 3000 केलं की मग किती भेटले, 4500. 4500 बीला आणि एला 3000 रुपये, दोघांचे मिळून 7500. बघा छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण सांगतोय, तर त्या तुमच्या 100% क्लिअर असल्या पाहिजे, 100% क्लिअर. ठीक, चल करा काटाकाटी. बघा काटाकाटी करतो, लहानात लहान करायचं ना नफ्याचं प्रमाण. सर हे 2 शून्य कट, 15 दोन्ही 30 आणि 15 त्रिक 45, अजून काही लहानात होत नाही, तर 2 3 हे तुमचं कशाचं प्रमाण आलं, नफ्याचं प्रमाण. कशाचं प्रमाण आलं, नफ्याचे प्रमाण असं येणार आहे. ठीक, आलंच पाहिजे असं. ठीक, बस करा यांना करा. बघा सर 12000, 12 पंच हे 12 पंच 60, वरचे 3 शून्य जशास तसे 60000.
एक्स गुणिला 6, दोघांना भाग जाणारी संख्या, याला पण आणि याला पण 6 ने भाग देतो, तर 6 एक 6, 1 एक्स, ठीक, 6 एक 6, वरचे 4 शून्य जशास तसे, तर 10,000 बरोबर 1 एक्स. आता लई सोपं झालं ना सर, 2 म्हणजे 10,000, तर 3 म्हणजे किती, एवढंच काढायचं आहे ना. 2 म्हणजे 10,000, तर हे 1 एक्स बरोबर आहे. हा 1 एक्स बरोबर 1 एक्स बरोबर 1 एक्स बरोबर काय सर, काय सर, 1 एक्स बरोबर आपल्याला काय घ्यायचं सर, 2 म्हणजे 10,000 आहे ना, 2 म्हणजे काय 10,000, ठीक. म्हणजे मी एकदा इथं लिहून घेतोय आणि मग आपण करूयात. बघा सर, 2 प्रमाण बरोबर, 2 प्रमाण बरोबर किती 10,000, हे 10,000. आपल्याला विचारले 3 प्रमाण, 3 प्रमाण बरोबर किती, 3 प्रमाण बरोबर किती, बस यांचा तिरपा गुणाकार करायचा आहे. हा तिरपा गुणाकार कोणाच्या बरोबर येणार, 1 एक्सच्या बरोबर येणार. कोणाच्या बरोबर, 1 एक्स, इथे लिहून ठेवा 1 एक्स, 1 नाही लिहिलं तरी चालत असं. इकडे 3 गुणिला 10,000, 3 गुणिला 10,000, भागाकारात किती रे 2, भागाकारात किती रे 2, बस करा काटाकाटी, करा काटाकाटी, काटाकाटी करू देत. बघा बे एक बे, बे पंच 10, वरचे 3 शून्य 5,000, आणि 5,000 गुणिला 3 किंवा 5 त्रिक 15, आणि हे वरचे 3 शून्य जशास तसे, तर हे 15,000 रुपये. एक्स बरोबर किती 15,000 रुपये, आणि एक्स बरोबर 15,000 आले, आणि एक्स म्हणजे काय गृहीत धरलं होतं आपण, बी ने किती रक्कम गुंतवली ते गृहीत धरलं होतं. मग बी ने किती रुपये गुंतवले असेल, तर 15,000 रुपये गुंतवले. कोणी, बी ने भांडवल गुंतवले 15,000 रुपये गुंतवले. ते एवढं सोपं आहे, आणि असं अशा प्रकारे तुम्हाला जमलं पाहिजे, ठीक. काय करतो त्याच्यावर लक्ष असू द्या, व्यवस्थित नोट्स काढा आणि त्या पद्धतीने लिहा. तर बी ने किती गुंतवलं असेल, 15,000 रुपये गुंतवले असेल. मग मला तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही असं करसाल म्हणून करसाल, ठीक. चला नंतर बघा पुढे काय, तर हा एक प्रश्न आहे, तर याला व्यवस्थित तुम्ही पाहून घ्यायचंय, तोपर्यंत मी लिहिपर्यंत सेट करेपर्यंत तुमचं लिहून द्यायला पाहिजे, ठीक. बघा काय म्हणता येतात, ए ने 27,000 रुपये 5 वर्षासाठी, बी ने काही रक्कम 7 वर्षासाठी गुंतवली. त्या व्यवहारात झालेल्या 25,000 रुपये नफ्यापैकी ए ला 7,500 रुपये मिळाला, तर बी ने किती भांडवल गुंतवले. बघा परत, बी ने काही रक्कम गुंतवली, काही गुंतवली म्हणजे आम्हाला माहिती आहे का किती गुंतवली, नाही सेम प्रोसेस करायची. चला पटापट जमलं पाहिजे. आता ए किती रुपये, 27,000 रुपये 5 वर्ष, हे लिहून टाकले 27,000 रुपये सर गुणिले 5 वर्ष, ठीक, लिहून टाकले 5 वर्ष. नंतर सर बी ने किती रुपये माहित नाही, एक्स रुपये, एक्स रुपये म्हणून येतं किंवा रक्कम म्हणून येतं, ठीक. किती वर्षासाठी 7 वर्ष, हे 7 वर्ष लिहून ठेवलं, ठीक. बस पुढे काय म्हणलंय, त्या व्यवहारात झालेल्या 25,000 रुपये नफ्यापैकी ए ला 7,500 भेटले. बघा नफ्याचे प्रमाण, कारण लिहून टाका असं, हे लिहून टाकले नफ्याचे प्रमाण, नफ्याचे प्रमाण. मग सर ए ला किती भेटले, ए ला भेटले 7,500, हे लिहून टाकले 7,500. किती पैकी, किती पैकी 25,000 पैकी, अरे 25,000 पैकी 7,500 गेले, 7,500 गेले म्हणजे 7,500 गेले. एक तर असं डायरेक्ट करा, नाही तर डायरेक्ट आलं पाहिजे तुमचं 17,500 म्हणून, हे लिहून टाकते बघा 7,500 वजा करायचंय. याच्याकडे काही नाही म्हणून याच्याकडे घेतला, इथं राहिले 4, इकडे गेला 9, इकडे गेला 9, तिथे झाले 10, 10 काहीच नाही, हे शून्य जसे असतं तसं, ठीक. उगाच स्टेप करत बसलो आपण, ठीक. हा शून्य जशा तसा, हा शून्य जशा तसा, शून्यातून 5 जात नाही म्हणून याच्याकडे घेतलाय 10, 10तून 5 गेले राहिल्या 5, ठीक. 4तून 7 जात नाही, 24 मधून 7 गेले, अरे भाई 24 मधून 7 गेले, 24 मधून 7 गेले तर किती राहतात रे, तर 17,500, ठीक. आणि डायरेक्ट आलं पाहिजे 17,500. मग याला 7,500 भेटले, कोणाला भेटले, एला 7,500, तर याला भेटले 17,500, हे जमलं पाहिजे, ठीक. 17,500 हा बीचा वाटा आला, ठीक. आता याला लहानात लहान करा, याला लहानात लहान करा, ही वजाबाकी करत बसायची गरज नाही पडली पाहिजे, ठीक. लहानात लहान करा. बघा सर हे 2 शून्य, हे 2 शून्य कट, 25 त्रिक 75, आणि 25 7 105, ठीक. 25चा पाडा आला पाहिजे. 3 7, हे कशाचं प्रमाण आलंय, नफ्याचं प्रमाण आलंय. व्यवस्थित समजून घ्या, या प्रश्नामध्ये तुम्हाला एक गोष्ट शिकायला भेटा. वरचं बघा, वरचं करा लहानात लहान, ठीक. सर हे 3 शून्य जशाच तसे यांचा गुणाकार करून घेतोय आम्ही पहिल्यांदा. 5 1 5, 5 7 35, 5 7 35शी 5 हातचे आले 3, नंतर 5 5 2 10, 10 3 13, 135 म्हणजे 1,35,000. आणि इकडे कोण आलाय 7x, इकडे कोण आलाय 7x, कारण लहानात लहान होत नाही ना, ते लहानात लहान झाला असतात केलं असतं, पण होते का ते नाही होत. मग तशाच ठेवा. मग मला सांगा 3 प्रमाण बरोबर किती आले, 1,35,000 लिहून टाका सर. 3 प्रमाण बरोबर 1,35,000 हे लिहून टाकले. आपल्याला काढायचे 7 प्रमाण बरोबर किती, 7 प्रमाण बरोबर किती. पण एक नवीन गोष्ट व्यवस्थित समजून घ्या, नवीन गोष्ट समजून घ्या.
इथं आता 7x राहिले. किती x राहिले? 7x राहिले. मागच्या प्रश्नामध्ये 1x राहिलं होतं, याच्या मागच्या प्रश्नामध्ये एकच होतं म्हणजे x होतं, 1x होतं, पण या प्रश्नामध्ये आता 7x राहिले. म्हणजे आपलं येणारा आन्सर 7x बरोबर येणार. याच्या बरोबर येत असतं आन्सर, याच्या बरोबर 7x बरोबर किती? तिरपा गुणाकार भाई 7 गुणिले 1,35,000 भाकारात हे 3 दशांश तसे. आता व्यवस्थित समजून घ्या, यांचा काटाकाटी करा किंवा एक गोष्ट पुढची बघा. आपल्याला x ची किंमत काढायची, 7x ची काढायची का नाही, x ची किंमत काढायची. तर x जशास तसं, हे 7 वरचे जशास तसे, हे बाकीचं जशास तसं, 1,35,000 सुद्धा जशास तसे, आणि भाकारातले 3 जशास तसे. हे गुणाकारातले 7 इकडे आल्यावर कशात जातील? ते भाकारात जातील. गुणाकारातले 7 इकडे आल्यास कशात जातात? भाकारामध्ये जातात. तर हे भाकारामध्ये लिहून टाकले, हे अशा पद्धतीने लिहून टाकायचे आहे. ठीक, बस. मग काटाकाटी करत असताना कशी करायची बघा. काटाकाटी हे जमलं पाहिजे. परत सांगतो, वाटल्यास काटाकाटी नंतर करा. ठीक, हे जे असतं 7x बरोबर आलेलं असते, जे काटाकाटी बरोबर हे जे येणार 7 बरोबर इतकं येणार. मग इथं काय आहे? ऑलरेडी 7x आहे, तर हे 7x बरोबर एवढं सॉल्व्ह केलं असं गृहीत धरलं. 7x बरोबर गुणाकारातले 7 इकडे गेल्यास कशा जातात? भाकारामध्ये जातात. कशामध्ये जातात? भाकार. करूयात काटाकाटी. हे 7 कटले. नंतर काय करायला आपल्याकडे? 3 1 3, 3 चौक 12, उरले 1 झाले 15, 3 5 15, वरचे 3 शून्य जशास तसे. तर सर x बरोबर किती रे? 45,000 रुपये. म्हणजे या बीनं किती रुपये गुंतवले होते? 45,000 रुपये गुंतवले होते. तर ही नवीन गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे, आणि मला वाटतं कळलीच असेल आणि 100% कळली असेल. ठीक, तर अपेक्षा आहे तुमच्याकडून ही कळली असेल. ठीक, परत एकदा सांगतो, 3 बरोबर एवढं, तर 7 बरोबर किती ते काढून घ्यायचं अगोदर. काढल्याच्या नंतर 7x बरोबर तेवढे येत असतात. 7x बरोबर तेवढं ते नंतर करण्यापेक्षा आपण या 7ला लगेच इकडे कन्वर्ट करून टाकलं आणि इथं लिहून टाकलं, काटाकाटीमध्ये ऍड करून टाकलं, सोपं गेलं. ठीक, किंवा तुम्ही अगोदर 7 ची किंमत काढून नंतर 7x बरोबर तेवढं मांडलं तरी चालतं, काय विषय नाही, तसंही केलं तरी चालेल. ठीक, मला वाटतं आता तुमचा पॉईंट 100% क्लिअर झाला असेल. ठीक, तर असाच आणि याच्यापेक्षा सुंदर आणि भारी आणि तुमच्या आवडीचा असा प्रश्न, खूप सुंदर असा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला मी आता देतोय आणि या प्रश्नाला सोडून सांगतो. मी याला सेट करतोय, तोपर्यंत तुमचं लिहून वाचून पाहून सगळं झालं पाहिजे. भारी प्रश्न, 1 नंबर प्रश्न आहे. ठीक, लय सोपा आहे, मागच्या प्रश्नासारखा अवघड बी नाही, फक्त दिसायला अवघड आहे, बाकी काय नाही. वाचा प्रश्न. ए ने 21,000 रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. बी ने 5 महिन्यानंतर त्या व्यवसायात काही भांडवल गुंतवून भागीदारी स्वीकारली. 5 महिन्यानंतर, वर्षाअखेरीस शब्द आलाय ना, वर्षाअखेरीस म्हणजे 12 महिने व्यवसाय चालला. झालेल्या एकूण नफ्यापैकी 7/16 हे असं आहे, 7/16 हिस्सा बी ला मिळाला. 7/16 हिस्सा बी ला मिळाला. तर बी ला किती भांडवल गुंतवले होते? सर हे असं आलं की आम्हाला लय टेन्शन येते. लय सोपं सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. सर ए ने किती गुंतवलं ते बघा. हे ए ने सर 21,000 रुपये, हे 21,000 रुपये. ठीक, वर्ष अखेरीस आहे ना, वर्ष अखेरीस म्हणजे वर्षभर व्यवसाय चालला, म्हणजे किती महिने चालवलं? किती महिने? 12 महिने. 12 महिने नंतर बी ने 5 महिन्यानंतर त्या व्यवसायात काही कुठं काही माहित आहे सर, x रुपये गुंतवले. किती रुपये गुंतवले? x रुपये गुंतवले. किती महिन्यानंतर रे भाई? 5 महिन्यानंतर. जानेवारी कटला, फेब्रुवारी कटला, मार्च कटला, एप्रिल कटला, मे कटला, हे 5 महिने संपले. नंतर पार्टनर आला, तो सर म्हणला पुढे 7 महिने बाकी आहेत ना, ते 7 महिने घ्या म्हणला मला. मी म्हणलं ओके भाऊ ये म्हणलं 7 महिन्यासाठी. म्हणजे त्यानं त्याचे पैसे किती महिन्यासाठी ठेवले? 7 महिन्यासाठी ठेवले बरं का. 5 महिने लिहायचं नाही, गडबड करायची नाही. 5 महिन्यानंतर आलाय म्हणजे वरच्या 7 महिन्यासाठी आला. हा पॉईंट 100% तुमचा क्लिअर झाला पाहिजे आणि क्लिअरच झाला पाहिजे. अपेक्षा आहे तुमच्याकडून क्लिअर होईल. 7 महिन्यासाठी पैसे ठेवलेत, लक्षात राहील. ठीक, तर हे असं जमलं पाहिजे. नंतर सर पुढचं काही कळलं आम्हाला. एकूण नफ्यापैकी 7/16. अरे भाई 7/16 एकूण नफ्यापैकी म्हणजे एकूण नफ्याचं प्रमाण असते 16 आणि 16 पैकी 7. व्यवस्थित आहे का? काय म्हणलं तर एकूण नफ्याचं आहे 16, 16 पैकी 7 कोणाला भेटले? बी ला. कोणाला भेटले? बी ला. समजून घ्या, 16 पैकी 7 बी ला भेटले. तर इथं लिहून ठेवा ना, आपल्याला नफ्याचं प्रमाण काढावं लागतं ना. हे लिहून ठेवले बघा, नफ्याचे प्रमाण बरोबर, नफ्याचे प्रमाण बरोबर. सर एचं इकडे लिहा तुम्ही, बीचं इकडे लिहा. 16 पैकी 7 बी ला भेटले. आता व्यवस्थित आहे का? समजा 16 रुपये होते. किती रुपये होते? 16 रुपये. 16 रुपयापैकी 7 रुपये बी ला भेटले. 16 पैकी 7 भेटले असेल तर राहिलेले कोणाला भेटतील? ए ला ना. मग राहिलेले ए ला भेटले. 16 पैकी 7 गेले ना, म्हणजे 16 मधून 7 वजा करा. 16तून 7 गेले तर राहिले किती? 9. म्हणजे ए ला किती भेटला असेल रे? 9. ए ला किती भेटला असेल? 9. ते असं तुम्हाला जमलं पाहिजे बघा. 16 पैकी 7 म्हणजे 16 रुपयातले 7 रुपये बी ला भेटले. 7 रुपये बी ला भेटले तर राहिलेले 9 रुपयाला भेटले. दोघांची मिळून 16 रुपये. बघा
दोघांचे मिळून 16 रुपये. भेटलं नफ्याचं प्रमाण, काहीच करायची गरज नाही ना, हे नफ्याचं प्रमाण. वरचं करून घ्या, वरचं करूयात. बघा बघा वरचं करूयात. सर गुणाकार करा, नाही तर काटाकाटी करा, लय सोपं आहे. काटाकाटी करूयात. 7 एक 7, 7 तर 1 21, 3000 गुणिले किती 12, 12 एक 12, 12 2 12 तर 1 36,000, 36,000 आणि हे इकडे एक्स जशास तसं. ठीक, आता एक्स आलाय, मग काही टेन्शन नाही ना, काही टेन्शन नाही मग. ठीक, बघा 9 म्हणजे 36, करा पटकन. काय सर 9 प्रमाण बराबर 36 का 36,000, हा 36,000. तर आपल्याला कोणाच काढायचं आहे? 7 प्रमाण बराबर किती? 7 प्रमाण बराबर किती? 7 प्रमाण बरोबर किती? दोघांचा तिरपा गुणाकार. भाई 7 गुणिले 36,000 भागाकारात किती रे? 9. बस करा काटाकाटी. हा एक्सच आहे ना, एक्स बरोबर लिहिलं काय नाही लिहिलं काय? एक्स बरोबर. ठीक, तर 9 1 9, 9 चौक 36, हे 4000 आणि 4 7 रे 28, वरचे 3 शून्य जशास तसे. काटाकाटी पटकन केले, फक्त काटाकाटी पटकन केले. ठीक, आणि मला तर वाटतं आता हे लई सोपं केलं असं, लई सोपं केलं असं. फक्त एक महत्वाची गोष्ट, 16 पैकी 7 बी ला, तर बी ला देऊन टाकले, राहिलेले ए ला देऊन टाकले, राहिलेले ए ला देऊन टाकले. अशा पद्धतीने तुम्हाला असे याच्यावर कधीही प्रश्न विचारले, जर आपल्याला हे रुपये किती रुपये गुंतवले हे माहीत नसेल आणि असे प्रश्न आले असेल, तसे प्रश्न तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. आणि मला तर वाटतं तुम्हाला सोडवता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबून भेटू पुढच्या पार्टमध्ये. धन्यवाद. जय हिंद.